नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं गरुड झेप एडी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण वाढदिवसानिमित्त कशा प्रकारे सूत्रसंचालन करू शकतो याची आपण माहिती घेणार आहोत. चला तर, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्कीच तुम्ही शेअर करा आणि हो, आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण सुरुवात करूया. अशा प्रकारे, वाढदिवस म्हणजे तो खास दिवस ज्या दिवशी आपण जन्मलो, तो दिवस, त्या दिवसापासून घडत गेलेल्या क्षणाची आठवण, अगणित घडलेल्या सुखदुःखाच्या अनंत गोष्टी, जुने नवीन मित्र नाते म्हणजेच वाढदिवस. आपण आयुष्यात काय गमावलं यापेक्षा काय कमवलं सांगणारा तो दिवस म्हणजेच वाढदिवस. या दिवशी सर्वात जास्त शुभेच्छांचा वर्षाव होतो, त्यामुळे येणारा काळ आनंदात जातो. आज ज्यांचा वाढदिवस आहे ते दुसऱ्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतात, वेळप्रसंगी मदत करतात, निसंकोच सर्वांना मार्गदर्शन करतात. म्हणजेच काय तर माणुसकी धर्म जागतात. म्हणून तर त्यांना लोक चाहतात, प्रेम करतात, त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा देतात. सुख, समृद्धी, यश, कीर्ती वाढत जाओ अशी ईश्वरचरणी कामना करतात. सद्गुणाची खान, माणुसकीतील देवमाणूस म्हणजेच श्री. आता ज्यांचा वाढदिवस आहे त्यांचं नाव तुम्ही इथे घेऊ शकता. म्हणतात गरुडाचे पंख कोंबड्याला लावता येतील किंवा वाघाची कातडी कोल्याला घालता येईल, मात्र ना गरुडासारखं साहस कोंबड्याला येईल, ना वाघासारखं धाडस कोल्याला करता येईल. ते साहसी रक्त अंगी असावं लागतं. ते साहसी व्यक्तिमत्व म्हणजे श्री. यांना शुभेच्छा सदिच्छा देण्यासाठी जमलेला हा समुदाय सांगत आहे श्री यांचं व्यक्तिमत्व किती थोर आहे. म्हणून तर म्हणतात, 10त एक चांगला असतो, 100त एक सद्गुणी असतो, 1000त एक दानी असतो आणि 10,000त एक महाज्ञानी पंडित असतो. पण ज्यांची तुलनाच करता येत नाही ना, तो अनमोल असतो. असे अनमोल श्री. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं. काय तर लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं. माझ्या मते माणसानं सोन्यासारखं तरी का असावं? कारण सोनं तिजोरीत असतं, सोनं हातात असतं, सोनं बँकेतही असतं, जुन्या काळी जमिनीत होतं. माणसानं व्हावं तर त्या परिसासारखं व्हावं, ज्याला संगतीत घ्यावं त्याचंच सोनं करावं, परिसाप्रमाण श्री. मित्रांनो, तर पुढील भाग तुम्ही नक्की ऐका. पुढील भागामध्ये आपण उत्कृष्ट आणि मजेदार चारोळ्या घेणार आहोत. आजसाठी एवढंच. धन्यवाद.